तर वेब टेक्नॉलॉजीच्या या नवीन पार्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML मध्ये जेवढं पण बघितले आपण व्हिडिओ, तर ते आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात प्रथम मी VS कोड ओपन करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व आतापर्यंत जे HTMLचे व्हिडिओ टोटल 12 ते 13 पार्ट क्रिएट केले, तर त्यांची रिव्हिजन आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर VS कोडमध्ये या ठिकाणी मी एक फोल्डर क्रिएट केलेलं आहे तुष नावाचं, आणि याच्यामध्ये index.html नावाची एक फाईल बनवलेली आहे. ठीक आहे, आणि ह्या फाईलला रन करण्यासाठी मी एक लाईव्ह सर्व्हर घेतलेले आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की शो प्रिव्ह्यू, म्हणजे आपण जे काही या ठिकाणी टाईप करू ते लाईव्ह आपल्याला साईडला दिसतंय. ठीक आहे, जसं की आपण पाठीमागे एक लाईव्ह सर्व्हर म्हणून घेतलं होतं, जसं की या ठिकाणी बघू शकता ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. त्याच प्रकारे हे लाईव्ह प्रिव्ह्यू आहे, जे की या ठिकाणी एक्सटेन्शन्समध्ये जाऊन बघू शकता. या ठिकाणी नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळं एक्सटेन्शनमध्ये दाखवू शकत नाही. आय थिंक या ठिकाणी एरर देते. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी फर्स्ट आपण बघणार आहोत की HTML टॅग, जो की HTMLची प्रोग्रामिंग आहे, जे आपण स्टार्टिंगलाच बघितलं, त्याचं सिंटॅक्स बघितला. ठीक आहे, तर आपण यामध्ये फक्त रिव्हिजन करणार आहोत. या ठिकाणी HTMLचा यूज करून आपण जो HTMLचा कोड आहे तो स्टार्ट करणार आहोत. आपला जो HTMLचा कोड असेल तो ह्या टॅगच्या आतमध्ये असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर HTMLच्या आतमध्ये दोन सेक्शन पडतात, एक आहे बॉडी आणि एक आहे हेड. या ठिकाणी हेड. ठीक आहे, हेड किंवा हेडर नाही, हेडच आहे. ठीक आहे, या ठिकाणी हेडच्या आतमध्ये आपण टायटल घेऊ. टायटलला नाव देऊ माय HTML. ठीक आहे, तर या ठिकाणी साईडला चेक करू शकता की माय HTML नाव लगेच ॲप्लाय झालेलं आहे. ठीक आहे, तर आता हेडचं काम संपलं आहे. आपण सिम्पली या ठिकाणी टायटल देण्यासाठी हेडचा यूज केलेला आहे. ठीक आहे, तसं या हेडच्या आतमध्ये जर का आपल्याला CSSच्या फाईल इम्पोर्ट करायच्या असतील तर या ठिकाणी आपण लिंक CSS म्हणजेच लिंक टॅगचा यूज करून REL स्टाईल शीट आणि त्याची लिंक style.css असं देतो. बट आपण हे बघणार आहोत CSS स्टार्ट केल्यावर. ठीक आहे, त्यामुळं या ठिकाणी आपण हेडमध्ये सध्या फक्त टायटल देऊयात. त्याच्यानंतर येतो आपला बॉडी पार्ट. ठीक आहे, आता बॉडी पार्टमध्ये जेवढं आपलं काय असेल टेबल वगैरे टॅग्स, बाकी सर्व टॅग्स आपल्या बॉडी टॅगमध्ये येतात. ठीक आहे, आता या ठिकाणी हे साईडला जे बघताय तुम्ही, हे एक आपलं क्रोम पेज झालं. या ठिकाणी ओपन विथ ब्राउझर करतो, ओपन इन ब्राउझर. तर या ठिकाणी ओपन केल्यानंतर बघू शकता की आपलं पेज रन झालं आहे आणि या ठिकाणी माय HTML दिसतं. ठीक आहे, तर आपला सेक्शन हेडचा कोणता आणि बॉडीचा कोणता, या ठिकाणी माय HTML बघत आहात तुम्ही, तर हा आपला हेडचा सेक्शन आहे. ठीक आहे, यामध्ये काय असतील आपलं हेडमध्ये आपण जे काही टाकू ते या ठिकाणी ॲप्लाय होतं. जसं की यूट्यूब दिसतं आहे, या ठिकाणी जर का यूट्यूब ओपन केलं तर तिथं या अर्थच्या सिम्बॉलच्या जागी यूट्यूबचं सिम्बॉल राहतं. ठीक आहे, आणि या ठिकाणी त्याचं टायटल राहतं. त्याच प्रकारे आणि बॉडी या ठिकाणावरून, जसं की हा जीमेल यूट्यूब दिसत आहे, हा बुकमार्क टॅब आहे आणि त्याच्या खाली जो सर्व व्हाईट पेज आहे तो आपला बॉडी पार्ट आहे. या ठिकाणी जेवढं पण आपण बॉडीमध्ये टाईप करू ते सर्व या ठिकाणी दिसणार आहे. जसं की ब्राउझरवरती सुद्धा बघू शकता, या ठिकाणी आपल्याला ते डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे, तर सर्वात प्रथम आपला टॅग आहे हेडिंग टॅग. ठीक आहे, तर हेडिंग टॅगचे टोटल 6 प्रकार आहे, H1 to H6. तर H1ची ही जी फॉन्ट आहे ती मोठी आणि बोल्ड असते. ठीक आहे, आणि H6ची जसं जसं कमी होत जाईल, H1, H2, H3, तशी तशी साईज त्याची कमी होत जाते. ठीक आहे, एक्झाम्पलसाठी या ठिकाणी बघू H1साठी This is H1 tag.
ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता धिस इज H1 टॅग बोल्डमध्ये आलं आहे. त्याच्यानंतर H2 टॅग घेतला आहे, तर या ठिकाणी याला कॉपी केलं. धिस इज H1 टॅग H2 H3 H4. तर या ठिकाणी H2 केलं आहे, तर साईज बघू शकता की कमी होत चालली. ठीक आहे. H4 H5 ठीक आहे. आणि एक राहिला आपला H6. तर या ठिकाणी H6. तर बघू शकता या ठिकाणी साईज लहान लहान होत गेली. आणि सेकंड म्हणजे मी फक्त स्टार्टिंग चेंज केली, एंडला H1च आहे, तरीसुद्धा हे वर्क करतं. ठीक आहे. जर मी या ठिकाणी H1 हा H कॅपिटल केला तरीसुद्धा ते ॲज इट इज दिसणार आहे, या ठिकाणी स्मॉल जरी असलं तरी. तर याच्यामध्ये काही केस सेन्सिटिव्ह प्रकार नाही. ठीक आहे. याच्यात काही लहान काही मोठं, जसं की या ठिकाणी H आणि इथला T कॅपिटल केला तर पूर्ण याच्यावर काहीही परिणाम होत नाही. जसं या ठिकाणी बॉडीचा B काढला तरीसुद्धा या ठिकाणी काहीही परिणाम होत नाही. जसं की या ठिकाणी बॉडी टॅग काढून घेतला आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपल्या प्रोग्रामवरती काहीही परिणाम नाही झाला. ठीक आहे. आता आपण बघितलं H1 to H6 टॅग्स. आता हे लास्टला H1 H2 का करायचं, क्लोज का करायचं, की आपल्याला माहीत होण्यासाठी आणि नंतर आपण CSS ॲड करू त्या टाईमला काही प्रॉब्लेम नाही येऊ म्हणून त्यासाठी आपण हे H1 H2 H6 हे असे क्लोज, ओपन आणि क्लोज करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला आहे BR टॅग. तर BR टॅगचा यूज काय आहे, BR म्हणजे ब्रेक टॅग. ठीक आहे. तर समजा माझ्याकडे एक लाईन आहे, दिस इज BR टॅग. या ठिकाणी करतो मी दिस इज लाईन 1 आणि धिस इज लाईन 2. तर या ठिकाणी बघू शकता साईटला जे आउटपुट आलं आहे तर ते एकाच लाईनमध्ये आलं आहे, बट मी या ठिकाणी 2 लाईनमध्ये लिहिलं आहे. मग मी ज्या टाईमला ह्या 1च्या नंतर BR टॅग देतो त्या टाईमला ही लाईन 2ला येतं. ठीक आहे. BR टॅगचा काम काय आहे, BR टॅगचं की लाईनला ब्रेक करणं. ठीक आहे. ॲज इट इज जिथं आहे तिथं लाईनला ब्रेक करणं, त्यासाठी आपण BR टॅग वापरतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून एक टॅग आहे ज्याचं नाव आहे HR टॅग. ठीक आहे. HR टॅग लावल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक लाईन क्रिएट झाली. जसे की मी या ठिकाणी हटवतो तर ती लाईन हटलेली आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी BR लावला होता आणि या ठिकाणी HR लाव. ठीक आहे. HR अजून एक लावल्यानंतर अजून एक लाईन तिथं क्रिएट होईल. जसं की या ठिकाणी अजून एक BR लावल्यानंतर या ठिकाणी एकमध्ये स्पेस क्रिएट होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण H1 to H6 HR आणि BR टॅगचा यूज करू शकतो. आता नेक्स्ट टॅग आहे हा आपल्याकडं, टोटल 3 टॅगच आहेत. ठीक आहे. बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. तर हे तिन्ही टॅग आपण कसे अप्लाय करायचे हे बघू. ठीक आहे. तर या ठिकाणी धिस इज I टॅग, I म्हणजे इटॅलिक. त्यानंतर धिस इज U टॅग आणि त्याच्यानंतर खालच्या लाईनला धिस इज B टॅग. ठीक आहे. आता हे आपण लिहिलं आहे या ठिकाणी धिस इज लाईनच्या तिथं मी BR देतो, जेणेकरून काय होईल, मी ह्या ज्या 3 लाईन्स लिहिल्या त्या खालच्या लाईनला येतील. आणखी एक BR देतो म्हणजे हे होऊन जाईल आणि एक HR लाईन देतो जेणेकरून त्यामध्ये एक लाईन क्रिएट होईल. जसं की या ठिकाणी वेब पेजवर बघू शकता की हे सेपरेट झाले आहे, एक लाईन क्रिएट झाली. ठीक आहे. आता मी या ठिकाणी हे टॅग्सला हे जे सेपरेटली 1 लाईनमध्ये झाले यांना सेपरेट 3 लाईनमध्ये करतो. कशाचा यूज करून, BRचा यूज करून. ठीक आहे. BR त्यानंतर या ठिकाणी खाली BR आणि या ठिकाणी खाली BR, जेणेकरून काय होईल ते सेपरेटली 3 लाईनमध्ये येतील. ठीक आहे. आता आपल्याला हा जो I आहे
याला इटॅलिक करायचं आहे, ह्या यूला अंडरलाईन करायचं आहे आणि ह्या बीला बोल्ड करायचं. ठीक आहे. तर आपण त्यासाठी सिम्पली जे टॅग्स वापरणार, तर या ठिकाणी आय काढू आणि या ठिकाणी आय टाकू. ठीक आहे. आय काढला म्हणजे आय काढून टाकला म्हणजे या ठिकाणी आय टॅग ओपन केला आणि सेकंडला आय टॅग क्लोज केला. ठीक आहे. तर हा क्लोज केल्यानंतर याच्या आतमध्ये मी घेतो आय टॅग. ठीक आहे. आय घेतला तर बघू शकता या ठिकाणी सुद्धा हा आय इटॅलिक झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच प्रकारे यू टॅगचं सुद्धा या ठिकाणी यू, त्यानंतर क्लोज आणि याच्या आतमध्ये आपल्याला करायचं यू टॅग. ठीक आहे. त्याच प्रकारे बीचं बी आणि त्याच्या आतमध्ये लिहायचं बी. या ठिकाणी बघू शकता आपल्याला जे वर्ड्स लागत होते, आय इटॅलिक केला, यूला अंडरलाईन केलं, बीला आपण केलंय बोल्ड. ठीक आहे. आता मला काय करायचं की अजून एक शब्द घेतो मी, आय यू बी. ठीक आहे. या ठिकाणी बी आर लावलेलाच आहे, आय यू बी हे एक घेतलंय, हे एक नाव घेतलंय. या ठिकाणी बघू शकताय. आता मी याला काय करतो, अंडरलाईन करतो, इटॅलिक करतो आणि बोल्ड करतो, तिन्ही ऑपरेशन एक सोबत करतो. तर मी काय करतो, याला कट करतो. या ठिकाणी आय एक टॅग केला, त्या आयच्या आतमध्ये आता मी करतो यू टॅग म्हणजे अंडरलाईन आणि बी टॅग म्हणजे बोल्ड होईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी टाकतो जे कॉपी केलं होतं आय यू बी. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता इटॅलिक पण झालंय, बोल्ड पण झाले आणि अंडरलाईन पण झाले. तर अशा प्रकारे आपण या बी आय यू बी टॅगचा यूज करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला प्री टॅग. त्याच्या अगोदर या ठिकाणी HR लावून घेतो म्हणजे लाईन्स क्रिएट करून घेतो, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट जागा राहील किंवा सेपरेट पार्ट्स होतील. आणि या ठिकाणी BR टॅग लावतो जेणेकरून खाली स्पेस दिसेल. ठीक आहे. आता आपल्याला प्री टॅग बघायचं आहे. आता प्री टॅगचं नेमकं वर्क आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मी लॉरेम शब्दचा यूज करतो. आता हा लॉरेम शब्द काय, तर VS कोड आपल्याला एक शब्द प्रोव्हाइड करतो लॉरेम नावाचा, ज्याच्या पुढे आपण समजा लॉरेम 20 केलं 20, तर लॉरेम 20 केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टोटल 12 शब्द हे प्रिंट करून देणार. जसे की मी या ठिकाणी एंटर करतो तर या ठिकाणी मोजू शकता की आपल्याकडे टोटल 12 शब्द आलेले आहेत. या ठिकाणी हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे टोटल 12 शब्द आपल्याकडे आलेले. ठीक आहे. बट या ठिकाणी हे एकाच लाईनमध्ये दिसतंय. ठीक आहे. मला काय करायचं, हे जो डॉट आहे तर याच्यापासून ही लाईन पूर्ण खाली घ्यायची. आता तुम्ही बोलता की या ठिकाणी लावा BR लावलं आणि झाली लाईन खाली. ठीक आहे. बट मला काय करायचं आहे की हा लॉरेम आहे, ही जी लाईन आहे ती ह्या आयपासून स्टार्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि ही खालची लाईन ॲज इट इज राहिली पाहिजे. पण हा लॉरेम शब्द आहे हा याच्या जागी यायला पाहिजे आणि इथून लाईन स्टार्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर त्या टाईमला काय करणार, तर या ठिकाणी मी ही लाईन खाली घेतोय आणि या लाईनला पुढे घेतो. ठीक आहे. असं या पद्धतीने. तर असं केलं तरी सुद्धा हे एका लाईनमध्ये येतं. ठीक आहे. हा टॅब हटवतो मी जेणेकरून पूर्ण दिसेल. तर मला काय करायचं, हे ॲज इट इज असंच प्रिंट करायचं आहे जसं या ठिकाणी समोर डोळ्यासमोर दिसते. ठीक आहे. तर मी या ठिकाणी प्री टॅग ओपन अँड क्लोज करेल. ठीक आहे. आणि या ठिकाणी क्लोज केला आहे. आता या ठिकाणी बघू शकता की काय चेंजेस झाले. जसं की आपण या ठिकाणी लिहिलंय त्याच प्रकारात प्रिंट झालंय. ठीक आहे. जर का मी या ठिकाणावरून लिहिलंय, या ठिकाणी पार लिहिलंय काही स्पेस असो, तर ते एवढा स्पेस सोडून ते या ठिकाणी प्रिंट होईल. तर याच्यासाठी आपण प्री टॅगचा यूज करतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट टॅग आहे आपला सबस्क्रिप्ट अँड सुपरस्क्रिप्ट टॅग.
तर आता याचा यूज काय स्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टचा, तर तो पाहून घेऊ. या ठिकाणी प्री टॅग क्लोज केला आहे, HR लावू आणि ब्रेक करू लाईन. ठीक आहे. या ठिकाणी लॉरेमचं काम संपलेलं आहे. आता आपण बघतो सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. ठीक आहे. तर यांचा यूज करण्यासाठी यांचा नेमकं यूज काय, तर आपण ऑर्डरचा फॉर्म्युला बघितला H2O. ठीक आहे. अजून केमिस्ट्रीमध्ये डिफरंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जसं की गणित आहे, गणितामध्ये आपण स्क्वेअर काढतो, स्क्वेअर रूट काढतो, घन काढतो. ठीक आहे. तर असे घन म्हणजे क्यूब काढतो. तर असे डिफरंट ऑपरेशन्स आहे स्क्वेअरचे. तर आपण ते या ठिकाणी स्क्रीनवर डिस्प्ले कसे करणार या ठिकाणी, तर त्याच्यासाठी आपण सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टचा यूज करतो. जसं की मला प्रिंट करायचं H2O. ठीक आहे. H2O इथं लिहिलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रिंट झालं. बट हा 2 मला पाहिजे खाली थोडा, त्याची पोझिशन मला थोडीशी खाली पाहिजे, जेणेकरून तो फॉर्म्युला वाटेल. ठीक आहे. आणि सेकंड आहे माझं 2 स्क्वेअर किंवा 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर. ठीक आहे. जर का असं लिहिलं तर या ठिकाणी बघू शकता की डायरेक्टली दिसतंय ते की एका लाईनमध्ये जसं की 32 अधिक 22 केलं इज इक्वल टू 102, तर असं दिसतंय. ठीक आहे. किंवा मग या ठिकाणी फक्त 0 करू. ठीक आहे. तर हे असं एक दिसतंय, बट मला हे दोन जे आहे ते स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण यूज करणार आहोत सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. तर तो कसा करायचा, या ठिकाणी सब लिहायचं आणि त्याच्यामध्ये आपलं जी पण व्हॅल्यू असेल, जसं की मला या ठिकाणी 2 टाकायचे. ठीक आहे. आणि एंडला मला O आणि स्टार्टिंगला H लिहायचं आहे. मला जो अंक किंवा जे अल्फाबेट खालच्या साईडला न्यायचं आहे ते मी या सबस्क्रिप्ट किंवा सुपरस्क्रिप्टच्या टॅगमध्ये टाकणार. ठीक आहे. आता सबस्क्रिप्ट कशासाठी वापरतो आपण, केमिस्ट्रीच्या फॉर्म्युल्यासाठी, आणि सुपरस्क्रिप्ट मॅथच्या फॉर्म्युल्यासाठी. ठीक आहे. तर या ठिकाणी H2O बघू शकता की कशा पद्धतीने परफॉर्म झालेला आहे. ठीक आहे. याचा O कॅपिटल करतो आणि H कॅपिटल करतो. ठीक आहे. तर बघू शकता H2O आत्ताशी क्लिअर वाटतंय. ठीक आहे. तसं या ठिकाणी फर्स्टला केलेलं H2O क्लिअर वाटत नाही. त्याच पद्धतीने 32 + 22 इज इक्वल टू 0 हा जो फॉर्म्युला आहे, हे जे एक्झाम्पल आहे, तर त्याला मी करतो सुपरस्क्रिप्ट. ठीक आहे. सूप सिंपल फॉर्म्युला आहे सूप. त्यानंतर आता या ठिकाणी सूप केल्यानंतर 3चा स्क्वेअर लागतोय ना आपल्याला, 3चा स्क्वेअर. ठीक आहे. जी संख्या आपल्याला वरती घालायची वरच्या साईडला, तिला आपण या टॅगच्या आतमध्ये घेणार. त्याच्यानंतर आहे +2, परत सूप घेणार, सुपरस्क्रिप्ट शॉर्ट फॉर्म आहे सूप, आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा 2 आणि इज इक्वल टू 12. ठीक आहे. तर या ठिकाणी मिस्टेक झाली काही, तर हां काही मिस्टेक नाही झाली. या ठिकाणी बघू शकता की आपलं जे एक्झाम्पल होतं 3 स्क्वेअर + 2 स्क्वेअर इज इक्वल टू 12, तर हे परफॉर्म झालेलं आहे क्लिअरली. जसं की या ठिकाणी आपण पहिले असं लिहिलं होतं, त्याच्यानंतर ते सुपरस्क्रिप्टचा यूज करून ते वरती घातलेलं आहे आणि या ठिकाणी सबस्क्रिप्टचा यूज करून 2ला खाली घातलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टचा यूज करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे दिस इज माय कॉमेंट. ठीक आहे. या ठिकाणी डिस्प्ले होते दिस इज माय कॉमेंट. ठीक आहे. किंवा मग मला काय करायचं आहे की या ठिकाणी दिस इज अ ऑर्डर फॉर्म्युला, किंवा मग या ठिकाणी कॉमेंट
असं लिहितोय मी, BR देतो याला आणि या ठिकाणी सुद्धा BR देतो. या ठिकाणी कॉमेंट नाव दिसते, ठीक आहे. तर मला काय करायचं आहे की हे कॉमेंट नाव या ठिकाणी डिस्प्ले नाही झालं पाहिजे. या ठिकाणी कॉमेंट नाव डिस्प्ले नाही होण्यासाठी काय करावं लागेल, या ठिकाणी राहिलं पाहिजे आपल्या कोडमध्ये, ठीक आहे. इथून कट नाही करायचं आहे, इथं डिस्प्ले झालं पाहिजे, बट आपल्याला रन करत्या टाईम या ठिकाणी डिस्प्ले नाही झालं पाहिजे. त्यासाठी लेस दॅन आणि उद्गारवाचक चिन्ह, त्याच्यानंतर डबल डॅश लावल्यानंतर या ठिकाणी लास्टला डबल डॅश आणि ग्रेटर दॅन चिन्ह, ठीक आहे. तर असं केल्याने ते नाव गायब होऊन जाईल, म्हणजे या ठिकाणी डिस्प्ले करणार नाही. ऑलरेडी आपल्या प्रोग्राममध्ये एक्झिस्टेड राहील बट दिसणार नाही. समजा या ठिकाणी मी करतोय दिस इज प्री टॅग इज स्टार्टेड, ठीक आहे. इथून खाली प्री टॅग स्टार्ट झालाय, मग या ठिकाणी डिस्प्ले होतं दिस इज अ प्री टॅग इज स्टार्टेड, बट मला ते नाही पाहिजे. मला या ठिकाणी कॉमेंट आउट करायचं आहे, ठीक आहे. कॉमेंट आउट म्हणजे हे फक्त मलाच डिस्प्ले झालं पाहिजे किंवा जो कोड करणार आहे कोडरलाच डिस्प्ले झालं पाहिजे, ठीक आहे. या ठिकाणी पेजवरती ते डिस्प्ले नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण या कॉमेंट टॅगचा यूज करतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं पॅराग्राफ टॅग. तर पॅराग्राफ टॅग कसा आहे, या ठिकाणी HR पॅराग्राफ टॅगसाठी फक्त P वापरतात, ठीक आहे. P म्हणजे हा पॅराग्राफ टॅग होऊन जातो. मॅन्युअली आपण या ठिकाणी असं सुद्धा काही लिहू शकतो, जसं की लॉरेम, या ठिकाणी लॉरेम 20. तर हे 20 आलेले आहेत आपल्याकडे वर्ड्स. तर या प्रकारे सुद्धा आपण हे लिहू शकतो, ठीक आहे. बट जर का मला याला ॲडजस्टमेंट करायची ठरली तर ते ॲडजस्टमेंट करता येणार नाही, जसं की कलर बदलणे किंवा याची फॉन्ट साईज चेंज करणे व्हॉटेवर. तर यासाठी आपण एक पॅराग्राफ टॅग घेतो, ठीक आहे, P टॅग. आणि P टॅगच्या आतमध्ये समजा आपण लॉरेम लिहिलं तर एक पॅराग्राफ क्रिएट होऊन येतो, ठीक आहे. एका जशी लाईन येते रन केल्यावर तशीच येते, बट आपण याला काही याची स्टाईल बिल चेंज करू शकतो, याचा कलर चेंजेस करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे NBSP टॅग. आता सपोज या ठिकाणी मला स्पेस द्यायचा आहे खूप सारा, ठीक आहे. एवढा मला स्पेस द्यायचा आहे, बट या ठिकाणी तो स्पेस दिलेला डिस्प्ले होत नाही. मग अशा वेळी काय करणार, NBSP सेमिकोलन, ठीक आहे. तर याला कॉपी करून पेस्ट करणार. तर या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी एवढा स्पेस सुटलेला आहे, ठीक आहे, ह्या डॉलरपासून ते इथपर्यंत, ठीक आहे. हा जो मधला स्पेस आहे तो आपण ह्या NBSP थ्रू क्रिएट केलेला आहे. तर NBSP नेमकं स्पेस किती क्रिएट करते, हा जो टॅग आहे हा नेमकं स्पेस किती क्रिएट करतो. तर या ठिकाणी ह्या दोन वर्डच्या मध्ये जेवढा स्पेस आहे एवढा स्पेस वन टाइम तो एक वर्ड क्रिएट करतो, ठीक आहे. तर त्याला स्पेस क्रिएट करण्यासाठी आपण यूज करतो. आता हा झाला पॅराग्राफ टॅग आणि NBSP टॅग, ठीक आहे. याच्यानंतर आहे आपला मार्क्यू टॅग. मार्क्यू टॅगचा यूज काय आहे, दिस इज अ मार्क्यू टॅग, ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता की दिस इज अ मार्क्यू टॅग. या ठिकाणी होतंय काय की ही लाईन जी आहे ती ॲटोमॅटिकली स्क्रोल होते, ठीक आहे. ती आता सध्या राईट टू लेफ्ट चाललेली आहे विदाऊट कोणत्या कंडिशन, म्हणजे कंडिशन म्हणजे काय की तिला आपण काहीही जावास्क्रिप्ट वगैरे काही लावलेलं नाही तरीसुद्धा ती मूव्ह करते, ठीक आहे. या ठिकाणी RIGST, तर राईट केल्यानंतर ती राईट टू लेफ्ट चाललेली आहे, ठीक आहे. सॉरी, लेफ्ट टू राईट चाललेली आहे. तर अशा प्रकारे आपण मार्क्यू टॅगचा यूज करू शकतोय. त्यामध्ये बिहेवियर आहे, त्यानंतर डायरेक्शन आहे. डायरेक्शन आपण राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट
जर का आपल्याला करायचं असलं तर ते आपण चेंजेस करू शकतोय. आणि याच्यामध्ये आपण कंटेंट टाकू, आपल्याला जे काही मार्क्यू करायचं आहे किंवा मग जे काही स्क्रोल करायचं, ठीक आहे. आणि त्यानंतर मार्क्यू टॅग क्लोज करू. तर अशा प्रकारे हा मार्क्यू टॅगचा यूज आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे फॉन्ट टॅग, ठीक आहे. फॉन्ट टॅगचा यूज काय आहे, आता या ठिकाणी दिस इज फॉन्ट टॅग, ठीक आहे. आणि मार्क्यू टॅगला आपण लावू HR, ठीक आहे. जेणेकरून या ठिकाणी दिस इज अ फॉन्ट टॅग आपल्याला या पद्धतीनं सिम्पली दिसतंय, ठीक आहे. तर सिम्पल दिसतंय, बट आता मला याच्यात करायचे चेंजेस, याची करायची फॉन्ट चेंज. आता फॉन्ट चेंज कशी, जसं की आपण बघता की काही वर्ड्स इटॅलिक डिफरंट स्टाईलमध्ये असतात, तर तशी आपल्याला स्टाईल चेंज करायची याची, ठीक आहे, या वर्डची. तर आपण काय करणार, याचा कलर चेंज करायचा असेल व्हॉट एव्हर, तर या ठिकाणी आपण कलर COLOR, HTML मध्ये कलरची स्पेलिंग COLOR आहे, रेड येईल. तर या ठिकाणी बघू शकता की आपला जो वर्ड आहे, जो सेंटेन्स आहे, त्याचा जो कलर आहे तो रेड झाला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याला साईज देऊ शकतोय. साईज इज इक्वल्स टू 10%, ठीक आहे. 10% दिली तर 10% मध्ये याची साईज किती मोठी झाली बघू शकता. त्याच्यानंतर समजा या ठिकाणी 50% गेली, तर 50% मध्ये एवढा काही बदल नाही झाला, बट साईज त्याची वाढलेली आहे, ठीक आहे. दिस इज अ फॉन्ट टॅग. आता याची फॉन्ट चेंज करायची, ठीक आहे. या ठिकाणी लाईव्ह चेंज करतो मी. लाईव्ह चेंज म्हणजे आपल्याला या ठिकाणी चेंज करता करता साईडला दिसेल, ठीक आहे. तर यासाठी फेस वापरतो आपण, FACE, आणि यामध्ये तर या ठिकाणी एक फॉन्ट आणतो मी. तर या ठिकाणी सिम्पली आपण एरियल टाईप केलं तर या ठिकाणी एरियलची जी फॉन्ट आहे ती या ठिकाणी चेंज होते, ठीक आहे. या ठिकाणी वर्डपॅडमध्ये डिफरंट फॉन्ट्स आहेत, बट सगळ्या रन होतील याचं काही नाही. तर या ठिकाणी एरियल ब्लॉक एक फॉन्ट आहे जी की कॉपी केली आणि या ठिकाणी फेसमध्ये पेस्ट केली. तर बघू शकता की दिस इज अ फॉन्ट टॅगचा जो फॉन्ट आहे ती चेंज झालेली आहे, ठीक आहे. तर आता फॉन्ट टॅग नंतर नेक्स्ट आहे आपला अँकर टॅग, ठीक आहे. तर अँकर टॅग काय आहे, आता आपल्याला समजा जायचं असलं एखाद्या दुसऱ्या पेजवर किंवा दुसरा पेज आपल्याला ओपन करायचं आहे, अशा टायमाला आपण अँकर टॅगचा यूज करतो, ए टॅगचा यूज करतो. ए टॅगचा यूज करण्यासाठी सिम्पल ए आणि एंटर करायचे VS कोडमध्ये, तर तो ॲटोमॅटिकली HREF पण तो सिंटॅक्स कंप्लीट करून घेतो, ठीक आहे. आता HREF मध्ये टाकायचं काय, तर या HREF मध्ये आपल्याला टाकायची लिंक. तर या ठिकाणी कोणती लिंक टाकायची, तर कोणतीही टाकू शकता. जसं की या ठिकाणी क्रोम ब्राउझरवर काही ओपन केलं, या ठिकाणी नेटवर्क आहे, तर या ठिकाणी समजा तुषार जमदडे HTTP आहे, तर याला कॉपी केलं आणि याच्या आतमध्ये पेस्ट केलं, ठीक आहे. आणि या ठिकाणी केलं तुषार जमदडे, ठीक आहे. तर या ठिकाणी डिस्प्ले होते, बघू शकता की तुषार जमदडे. आणि समजा या दिस इज अ टॅगवर क्लिक केलं तर सिलेक्ट होते आणि या तुषार जमदडेवर क्लिक केल्यानंतर काय होते,
या ठिकाणी तुषार जमदडे आणि क्लिक केले तर वरती लोड होते. लोड होऊन त्या यूट्यूबच्या चॅनलवरती रिडायरेक्ट करणार. ठीक आहे. या ठिकाणी रेंज प्रॉब्लेम, त्यामुळे रिडायरेक्ट होण्यासाठी टाईम लागेल. सो आपण ते करणार आहे. ठीक आहे. आता डिफरंट आपल्याकडे एक इमेज नावाचं फोल्डर आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये erd.jpg नावाची एक फाईल आहे. ठीक आहे. तर तो आपण पाथ या ठिकाणी देऊ शकतोय. या ठिकाणी फोल्डरच्या आतमध्ये जाण्यासाठी फोल्डरचं नाव आणि त्यानंतर त्याच्या आतमधल्या फाईलचं नाव. ठीक आहे. या ठिकाणी तुषार जमदडे ॲज इट इज राहील आणि क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ती ARDचा जो फोटो आहे तो ओपन झाला आहे. ठीक आहे. या ठिकाणी ही करतो क्लोज. आता समजा एखादी फाईल, जसं की मी या ठिकाणी फाईल मॅनेजरमध्ये गेलो आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा फाईल्स आहे. ठीक आहे. एक फाईल घेतो मी, जसं की डाउनलोड्समध्ये असू शकते एखादी फाईल. तर आपल्याला या ठिकाणी फाईलमध्ये एच नावाची एक फाईल सापडली. ठीक आहे. तर इथे जाणार, याची कॉपी ॲज अ पाथ आणि या ठिकाणी पेस्ट करतोय तर त्याचा पूर्ण पाथ दिसतोय. तर या ठिकाणी तो पाथ मी पेस्ट करतो. ठीक आहे. या ठिकाणी तो पाथ पेस्ट केला. आय डोंट नो जाईल की नाही, तिथपर्यंत ॲक्सेस करेल की नाही त्याचा, बट ॲक्सेस करायला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुषार जमदडेवर क्लिक करतोय. नाही, एवढ्या बॅकला ते जात नाही. ठीक आहे. तर याला सिम्पली ही फाईल आपण कॉपी करू आणि आपलं जे पेज आहे याच्यामध्ये पेस्ट करू. या ठिकाणी पेस्ट. ठीक आहे. आपल्याकडे फाईल आलेली आहे. या ठिकाणी h.html नावाची फाईल आहे जी की आपल्याला रन करायची, ज्या फाईलवर आपल्याला रिडायरेक्ट होते. ठीक आहे. तर या ठिकाणी तुषारवर क्लिक केलं तर वरती बघू शकता की h.htmlवर आपण रिडायरेक्ट झालेलो आहे. यामध्ये होम, असिस्टंट, अटेंडन्स, डिफरंट टाईप्स आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अँकर टॅगचा यूज करू शकतो आहे. आता अँकर टॅगचा असा यूज पाहिला की ज्याच्यावर नावावर क्लिक केल्यानंतर, जसं की या ठिकाणी h.html फाईल नावसुद्धा चेंज करू शकतो आहे. क्लिक केल्यानंतर त्या फाईलवर जाते. ठीक आहे. पण मला काय करायचं, आता एक इमेज थ्रू त्या ठिकाणी जायचं आहे. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी इमेज कशी घ्यायची या ठिकाणी ते बघू. ठीक आहे. सिम्पली IMG आणि त्याची SRC. आता SRC म्हणजे या ठिकाणी href आहे, म्हणजे त्याचा पाथ आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी त्याचा पाथ टाकायचा आहे. ठीक आहे. तर आपला पाथ कुठं आहे, IMG आणि ARD. या ठिकाणी बघू शकता की ARD ही डायग्राम या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इमेज सिंपल फॉर्मॅटमध्ये लगेचच्या लगेच घेऊ शकतो. जसं की मी अजून एकदा घेतो आहे IMG आणि तीच इमेज पुन्हा घेतो. ठीक आहे. त्याचा पाथ क्लिअर दिला आहे तर ती इमेज पुन्हा या ठिकाणी आली. बट आता मी या ठिकाणी काय करतो आहे की यांची एकच घेतो आहे आणि या ठिकाणी विड्थ देतो. ठीक आहे. विड्थ 10%. तर त्याची साईज बघू शकता की किती छोटी झालेली आहे. ठीक आहे. जशी साईज वाढवू, जसं की 50% केली तर त्याची साईज 50% झालेली आहे इन्क्रीमेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्याची साईज वाढू किंवा कमी करू शकतो. आता या ठिकाणी हाईट केली, हाईट 10%. तर बघू शकता की इमेज कशी झालेली आहे, आडवी 10 ऐवजी 20% केलं आहे तर इमेज या पद्धतीने डिस्प्ले होती. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपलं की या इमेजवर क्लिक केल्यानंतर h.html फाईल ही रन व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता या इमेजवर क्लिक केल्यानंतर कसं काय होईल, या ठिकाणी तर कर्सर येत नाही. या ठिकाणी कसं क्लिकचा कर्सर येत तसा इथे येत नाही. तर
तो आणण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, या ठिकाणी HR करतो मी आणि या ठिकाणी अँकर टॅग ओपन करायचं. ठीक आहे, अँकर टॅग ओपन केला. या ठिकाणी h.html फाईल घेतली. आता हा अँकर टॅग क्लोज होण्याच्या अगोदर आपल्याला सुरू करायचा आहे इमेज टॅग आणि आपल्याला जी पण इमेज घ्यायची त्याचा पाथ इथं. ठीक आहे, आणि तो क्लिअर होईल. आता या ठिकाणी आपल्यासमोर एक मोठी इमेज आली. याला या ठिकाणी विड्थ देतो 20% देतो, ज्याने की तो मापात दिसेल आणि मोठं. या इमेजवर क्लिक केले. ठीक आहे, या इमेजवर कितीही क्लिक केलं तरी रिडायरेक्ट होत नाही. तसं या इमेजवर एकदा जरी क्लिक केलं तर ते आपल्याला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट करते. या ठिकाणी बघू शकता h.html. बॅकला आलो, पुन्हा इमेज बघून घ्या. या बाकी साईडला ॲरो कसा दिसतो या ठिकाणी सुद्धा ह्या इमेजवर क्लिक केलं की काही नाही, पण या इमेजवर क्लिक केल्यानंतर दुसरी साईट दुसरं पेज ओपन होतं. ठीक आहे, आता इमेज कशी घ्यायची हे सुद्धा आपण बघितलं आहे. त्याला हायपरलिंक कसं करायचं हे सुद्धा बघितलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं आहे ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट. ठीक आहे, तर या ठिकाणी HR लावू आणि या ठिकाणी खाली BRची लेंथ वाढवून घेऊ. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला जो खाली वर्क स्पेस आहे तो जास्त भेटेल. आता ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट तर काय आहे, तर ऑर्डर लिस्टमध्ये 1 to 1 2 3 4 5 किंवा ABCD किंवा रोमन I, डबल I, ट्रिपल I, IV असे डिफरंट फॉर्मॅट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे हे ओपनच आहे. तर या ठिकाणी बघू शकता की नॉन आहे, डॉट आहे, सर्कल आहे, स्क्वेअर आहे. तर अशा प्रकारे समजा डॉट केलं आहे, लिहिलं आहे काय, पुन्हा लिहिलं आहे, पुन्हा लिहिलं आहे, तर हे डॉट डॉट क्रिएट होत जातात. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे आपलं की हे 1 2. ठीक आहे, 1 2 3. त्याच्यानंतर I आहे आपला, या ठिकाणी डिफरन्स असतील, हां या ठिकाणी I आहे किंवा या ठिकाणी ABCD आहे स्मॉल कॅपिटल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे डिफरन्स आहेत. मग हे येतात कशात, तर हे जे सर्व आहेत हे येतात ऑर्डर लिस्टमध्ये. ठीक आहे, आणि हे जे सर्व डॉट्स आहे हे सर्व नाहीत, पण हे 3 डॉट्स आहेत आपल्या यामध्ये HTMLमध्ये. ठीक आहे, तर हे येतात अनऑर्डर लिस्टमध्ये. तर आपल्याला तीच लिस्ट या ठिकाणी क्रिएट करायची. तर कशी करायची, ऑर्डर लिस्टचा सिंटॅक्स आहे OL. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये OLचा अर्थ आहे ऑर्डर लिस्ट. त्याच्यानंतर LI म्हणजे लिस्टमधले आयटम. तर लिस्टमध्ये फर्स्ट आयटम आहे HTML, सेकंड आयटम आहे CSS आणि थर्ड आयटम आहे JS. ठीक आहे, आता ही झाली आपली ऑर्डर लिस्ट क्रिएट. या ठिकाणी करतो मी H1 दिस इज ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, याला करतो मी क्लोज, डोंट सेव्ह. आणि या ठिकाणी बघू शकता की धिस इज ऑर्डर लिस्ट. या ठिकाणी 1 2 3 आले, हे प्रीडिफाईन आहे, डिफॉल्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर जर का मी या OLमध्ये टाईप लिहिलं, टाईप्स तर आपल्याकडे या ठिकाणी 1, त्यानंतर कॅपिटल A स्मॉल A, कॅपिटल I स्मॉल I. आता हे 2 I म्हणजे काय आहे की हे रोमन आहे. ठीक आहे, तर मी या ठिकाणी ABCD करतो सिम्पली A. तर या ठिकाणी चेंजेस झाले आहे, त्याचा टाईप चेंज झाला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपल्याकडं अनऑर्डर लिस्ट. या ठिकाणी अनऑर्डर लिस्ट सिम्पल फॉर्मॅट काय आहे, हाच कॉपी करायचा, पेस्ट करायचा आणि सिम्पल ओच्या जागी U करायचा. ठीक आहे, त्याला काय बोलतात अनऑर्डर लिस्ट. या ठिकाणी हाच कॉपी करून या ठिकाणी धिस इज
अनऑर्डर लिस्ट. या ठिकाणी बघू शकता दिस इज अ ऑर्डर लिस्ट, दिस इज अ अनऑर्डर लिस्ट. ठीक आहे. आणि या ठिकाणी डॉट डॉट्स आलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी टाईप ए आहे, बट याची या ठिकाणी टाईप एक तर थिंग सर्कल नाही, डॉट ऑलरेडी डॉटच आहे. SQ तर या ठिकाणी SQ स्क्वेअर टाकल्याने या ठिकाणी आपला स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले होतो. ठीक आहे. तर हे झाले ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट. ठीक आहे. आता यामध्ये तिसरा पार्ट आहे एक नेस्टेड लिस्ट. आता नेस्टेड लिस्टमध्ये काय होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी मी काय करतो आहे की जे ऑर्डर लिस्ट आहे त्याच्यामध्ये एक LI बनवतो, त्याचं नाव देतो वेब टेच. ठीक आहे. वेब टेक्नॉलॉजी नावाचं एक लिस्ट क्रिएट केली, लिस्ट आयटम क्रिएट केला. ठीक आहे. आता हे जे खालचे तिन्ही जे पार्ट आहे ते पार्ट आहे वेब टेक्नॉलॉजीचे. ठीक आहे. बट मला हे डिस्प्ले करायचं या ठिकाणी 1 2 3 ने, आणि ते पण याच्या आतमध्ये. तर मी सिम्पली काय करेल की हे जे LIs आहेत हे कट करेल, हे या ठिकाणी नाही पाहिजे. या LI क्लोज होण्या अगोदर याच्या आतमध्ये मी पुन्हा LI स्टार्ट करेन. या ठिकाणी OL स्टार्ट करेन ऑर्डर लिस्ट, आणि याचा टाईप देईल या ठिकाणी 1 2 3. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी LI स्टार्ट करेन. LIमध्ये माझा फर्स्ट LI काय राहील, HTML, त्यानंतर LI CSS, त्याच्यानंतर LI JS. ठीक आहे. तर आता आउटपुट बघू शकता की वेबटेक A, त्यानंतर हे त्याचे टाईप्स झाले. त्याच्यानंतर आता पुन्हा वेबटेक नंतर RDBMS. ठीक आहे. तर या ठिकाणी OL क्लोज झालं आहे. या ठिकाणी हा पार्ट सेपरेट. ठीक आहे. हा OL स्टार्ट होतो, या ठिकाणी क्लोज होतो. त्यानंतर हा LI स्टार्ट होतो, या ठिकाणी LI स्टार्ट होतो आणि इथे क्लोज होतो. आणि या LIच्या आतमध्ये आपण आणखी एक OL टॅग स्टार्ट केला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक LI लिस्ट आयटम, आणि यामध्ये RDBMS. ठीक आहे. तर आउटपुट बघू शकता की या ठिकाणी A वेब टेक्नॉलॉजी आणि B RDBMS, आणि हे वेब टेक्नॉलॉजीचे पार्ट्स. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपलं धिस इज अनऑर्डर लिस्ट. त्याच्यामध्ये पण आपण अशी नेक्स्टेड लिस्ट क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता हे लिस्टच्या आतमध्ये लिस्ट म्हणजे याला नेक्स्टेड लिस्ट म्हणतात. आता या ठिकाणी 1 2 3 आहे, तर यांना चेंज करून आपण डॉट्समध्ये सुद्धा चेंज करू शकतो आहे. जसं की या ठिकाणी मी ओच्या जागी U टाकला आणि या ठिकाणी सुद्धा U, तर हे अनऑर्डर लिस्टमध्ये चेंज होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण लिस्टमध्ये ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि नेक्स्टेड लिस्ट क्रिएट करू शकतो आहे. ठीक आहे. तर आता आपली ही फाईल या ठिकाणी क्लोज करू आणि न्यू फाईल एक क्रिएट करू, index.html. या ठिकाणी index1 नाव देऊ हिला, आणि या फाईलला या ठिकाणी रन करू, index1.html. ही पूर्ण ब्लँक असणार आहे. आता या फाईलमध्ये आपण दोन काम करणार. फर्स्ट आपण टेबल क्रिएट करणार आणि दुसरं फॉर्म क्रिएट करणार. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण एक टेबल क्रिएट करू. टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला HTML आणि बॉडी ते क्रिएट करून घेऊ. ठीक आहे.
तर या ठिकाणी HTML5चा यूज करू, ज्याच्या आतमध्ये मेटा टॅगन ते, त्यानंतर डॉक टाईप हे ऑलरेडी राहील आणि या ठिकाणी देऊ माय इंडेक्स 1. ठीक आहे. आता हेड झालं, बॉडी झालं, टायटल झालं. आता या ठिकाणी माय इंडेक्स 1 नावाची फाईल क्रिएट झाली आहे आणि बॉडीच्या आतमध्ये आपण आता फर्स्ट क्रिएट करणार आहोत तर टेबल. तर या ठिकाणी मी करतो टेबल. टेबलच्या आतमध्ये डिफरंट टॅग्स आहेत. तर फर्स्ट टॅग आहे TD, TH आणि TR. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण TR टॅग घेणार. TR टॅगचा काय यूज आहे, TR टॅग म्हणजे टेबलची रो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये TH घेतला. THचा अर्थ आहे टेबलमधला जो फर्स्ट आहे त्याची हेडिंग. ठीक आहे. तर फर्स्ट आहे आपला ID, त्याच्यानंतर TH नेम, त्याच्यानंतर TH मध्ये इमेज. ठीक आहे. तर आपण असे टोटल 3 कॉलम घेतोय. या ठिकाणी ID घेतोय, नेम घेतोय आणि एज घेतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट राहील आपलं, हा TR झाला आहे बट दिसतोय कसा हे चेक कर. ठीक आहे. या ठिकाणी ID, नेम आणि एज डिस्प्ले होते बट हे सिम्पली दिसतंय टाईप झालेलं. ठीक आहे. याला बॉर्डर देण्यासाठी या ठिकाणी टेबलच्या नंतर बॉर्डर 1. ठीक आहे. बॉर्डर 1 केलं आहे तर या ठिकाणी बॉर्डर क्रिएट झाली. त्याला अशाच प्रकारे बॉर्डर क्रिएट झाली. आता हा TR आपल्याला पुढं पण वापरायचा आहे. या ठिकाणी TR. आता नेक्स्टला TR केलं आहे म्हणजे काय झालं आहे की हे ID नेमच्या खाली अजून एक टेबल रो क्रिएट झाली. ठीक आहे. आता त्या टेबल रोमध्ये आपल्याला टाकायचं काय की टेबल TD टेबलचा डाटा. मग ID मध्ये काय राहील 1, त्यानंतर TD मध्ये काय राहील तुषार, त्याच्यानंतर पुन्हा एक TD 21, 25, 21. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता की ID नेम एज आणि या ठिकाणी ID नेम आणि एज असे टोटल 3 कॉलम्समध्ये आपण डाटा फिलअप केला आहे. ठीक आहे. आणि हेच उचलून मी पुन्हा पेस्ट करतो. या ठिकाणी पेस्ट केलं, ID बदलला फक्त, बाकी सेमच आहे. ठीक आहे. 1 तुषार आणि ते सेमच. तर असे आपण जेवढे TR क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये जेवढे डाटा टाकू तो टेबल मोठा मोठा होतच जाणार. ठीक आहे. आता या ठिकाणी मला करायचं काय की नेम घेतलं आहे बट मला या ठिकाणी आणखी एक कॉलम ॲड करायचा आहे सरनेमचा. ठीक आहे. हा कॉलम मी या ठिकाणी ॲड केला आहे. आता दिसताना पेजवर कसं दिसतं बघा, हे एजच्या इथे जमदडे दिसतंय आणि जो एजचा कॉलम आहे त्या ठिकाणी क्लिअरली काहीच दिसत नाही, एज साईडला जाते. ठीक आहे. मग मला काय करायचं आहे की हे नेम आहे हे टोटल याचा जो बॉक्स आहे पूर्ण तुषार जमदडे याला कवर केलं पाहिजे आणि हा एजचा जो कॉलम आहे, जो बॉक्स आहे तो ह्या 21च्या वरती आला पाहिजे. ठीक आहे. तर यासाठी मी काय करणार, तर यात 2 मेथड आहे, कॉल स्पॅम आणि रो स्पॅम. तर आपला हा कॉलम तर नाही आहे. ठीक आहे. आपल्याला करायची रो स्पॅम म्हणजे आपल्याला रो हटवायची मधली ही. ठीक आहे. तर यासाठी आपण ID मध्ये TH ला, ठीक आहे, आपल्याला नेमसाठी हटवायचे ना, तर या ठिकाणी रो स्पॅम किती 2, तर रो नाही कॉल स्पॅम करावं लागेल, कॉलम ॲक्सेस करायचे आपल्याला. ठीक आहे. कॉल स्पॅम 2. ठीक आहे.
तर या ठिकाणी बघू शकता की कॉल स्पॅम केल्याने जे 2 कॉलम आहेत ते आपण एका याच्यात घेतलेले आहे, ठीक आहे। या ठिकाणी एकच दिसतं आपल्याला आणि आपण खाली 2 ॲक्सेस केलेले आहे। आता या ठिकाणी दोन्हीचं नेम सेम आहे आणि एज सेम आहे। या ठिकाणी एज डिफरंट करू, ठीक आहे, 22 एज करू आणि वरती 21। आता हे जे 2 वेळेस लिहिले मी नेम्स, तर मी 1 टाईमच लिहायचे मला, ठीक आहे। तर त्यासाठी मी काय करू शकतोय, या ठिकाणी मी हे काढून टाकतोय आणि या ठिकाणी बघू शकता की 22 इकडे गेलं आहे, बट हे 22 याच्या खालीच यायला पाहिजे आणि हे मला डिस्प्ले व्हायला पाहिजे, ठीक आहे। तर मी या ठिकाणी तुषारसाठी करत रो स्पॅम 2, तर दोन्ही याच्यात डिस्प्ले होतं आहे। त्याच्यानंतर याच्यासाठी पण करत मी रो स्पॅम 2, जेणेकरून काय होईल की माझे 1 आणि 2 आय डीला सेम आहेत, तर सेम डिस्प्ले होईल, ठीक आहे। आणि त्यानंतर 21, 22। तर अशा प्रकारे आपण कॉल स्पॅम आणि रो स्पॅम टेबलमध्ये परफॉर्म करू शकतो आहे आणि या प्रकारे आपण एक टेबलसुद्धा क्रिएट करू शकतो आहे, ठीक आहे। आता टेबल झालं आणि या ठिकाणी मी एक ॲक्शन देऊ इच्छितो, आणखी एक या ठिकाणी एज नंतर TH वाढू इच्छितो ॲक्शन नावाचा, ठीक आहे, वाढला। आता याच्या आतमध्ये मला ॲक्शन द्यायची, तर मी या ठिकाणी करतोय एडिट, या ठिकाणी एडिटचं ऑप्शन क्रिएट झालं, ठीक आहे। सिम्पली या ठिकाणी TD करतोय आणि TDच्या आतमध्ये मला टाकायचं आहे एडिट नावाचं ऑप्शन, बट याच्यावर क्लिक केल्यानंतर काहीतरी परफॉर्म झालं पाहिजे, त्यासाठी मी जोडतोय अँकर टॅग, ठीक आहे, आणि याच्यात टाकतो एडिट, ठीक आहे। आता एडिटवर क्लिक केल्यानंतर ते कुठेतरी ॲक्शन देईल, ती कशी देईल, तर या ठिकाणी HREFवर ती जाईल। तर या ठिकाणी मी करतोय इमेजमधले ERDला तो हायपरलिंक करा, ठीक आहे। तर मी या ठिकाणी एडिटवर क्लिक केलं आहे, ती इमेज ओपन झाली, किंवा मी या ठिकाणी दुसऱ्या फाईलचं नावसुद्धा टाकू शकतो आहे, जसं की या ठिकाणी इंडेक्स नावाची फाईल आहे आणि या एडिटवर क्लिक केल्यानंतर आपल्या इंडेक्स नावाच्या फाईलवर जाते, ठीक आहे। त्याच प्रकारे आणखी एक या ठिकाणी 22 नंतर याच ठिकाणी TD नावाचे मेथड, त्याच्यात अँकर टॅग आणि या ठिकाणी डिलीट नावाचं एक वर्ड आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काहीतरी परफॉर्म होऊ शकतं। अशा प्रकारे आपण टेबलमध्ये ॲड करू शकतो आणि या टेबलला आपण CSSच्या माध्यमातून चांगली स्टाईल देऊ शकतो, ठीक आहे। आता नेक्स्ट आहे आपलं, हा झाला HTMLचा फॉर्म। आता नेक्स्ट आपल्याला हा झाला आपला HTMLचा टेबल आणि नेक्स्ट आपल्याला HTMLचा फॉर्म घ्यायचा आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी मी HR करून काही लाईन्स क्रिएट करतो आणि या ठिकाणावरून खाली आपण एक फॉर्म क्रिएट करू। आता फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपल्याला फॉर्म टॅग, त्याला ॲक्शन काही नाही द्यायची आपल्याला सध्या। फॉर्म टॅगमध्ये काही मेथड्स राहतात, 2 मेथड्स आहे या ठिकाणी, मेथड गेट किंवा पोस्ट अशा 2 मेथड्स आहे। तर आपण पोस्ट मेथड वापरतो। त्यानंतर याच्या आतमध्ये फॉर्म ॲक्शन आणि याच्या आतमध्ये आपल्याकडे लेबल नावाचा एक टॅग राहतो, ठीक आहे, ज्याने की आपण लेबल देऊ शकतो, जसं की या ठिकाणी नेम, या ठिकाणी नेम टाकले तर या ठिकाणी नेम डिस्प्ले झाले, ठीक आहे। आपण हे डायरेक्टली विदाऊट लेबलचंही करू शकतो, ठीक आहे। या ठिकाणी नेम टाकले, नेम डिस्प्ले झाले, बट काय होतं, ज्या टाईमला आपल्याला ॲडजस्ट करायचं असतं, एकदम ॲट्रॅक्टिव्ह बनवायचं असतं, त्या टाईमला आपण डायरेक्टली या नेमला काहीही, हे जे नेम आहे याला काहीही व्हॅल्यू किंवा मग CSS अटॅच करू शकत नाही डायरेक्टली, ठीक आहे। त्याच्यासाठी आपण लेबल टॅगचा यूज करतो आहे, ठीक आहे। या ठिकाणी नेम, त्यानंतर इनपुट
इनपुट टाईप आपला राहणार टेक्स्ट, त्याला आपण काही ॲट्रिब्यूट्स देणार, जसं की नेम झालं, नेमला आपण नेमच ॲट्रिब्यूट, त्याचा आय डी पण आपण नेम देणार, ठीक आहे. आता हे नेम कशासाठी वापरतो, आय डी कशासाठी वापरतो, ज्या टाईमला आपल्याला CSS अप्लाय करायची याला त्या टाईमला आपण ह्या आय डीचा यूज करतो, आणि ज्या टाईमला आपल्याला आपला हा डाटाबेसला सेंड करायचा आहे त्या टाईमला आपण नेमचा किंवा आय डीचा यूज करतो, ठीक आहे. तर हा इनपुट टाईप घेतला आहे. या ठिकाणी इनपुट बॉक्स पण आलेला आहे, ज्याच्यामध्ये काहीही टाकलं ते क्लिअर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला आहे सेकंड लेबल फॉर लास्ट नेम, इनपुट टाईप नेम लास्ट नेम, ठीक आहे. तर इनपुट टाईप घेतलं आहे. या ठिकाणी बघू शकता की आता आपल्याकडे 2 कॉलम्स आलेले आहे, एक आहे नेम आणि दुसरा आहे लास्ट नेम, ठीक आहे. आता या ठिकाणी हे तर झालं आहे, नाव टाकू शकतो, काय करू शकतो, बट आता या ठिकाणी मला प्लेस होल्डर लावायचे, म्हणजे समजा या ठिकाणी नेम जर का नसलं, हे नाव हे लेबल मी काढून टाकलं आहे, ठीक आहे. मग ह्या बॉक्सच्या आतमध्ये लिहायचं काय, हे कंटेंट जर का मला माहीत करून घ्यायचं असलं, ठीक आहे, माहीत करून घ्यायचं म्हणजे युजरला सांगायचं असलं, तर या ठिकाणी आपण प्लेस होल्डरचा एक यूज करू शकतो, ठीक आहे. प्लेस होल्डर इज इक्वल टू या ठिकाणी एंटर युअर नेम, ठीक आहे. तर या ठिकाणी एंटर युअर नेम या ठिकाणी डिस्प्ले होतं, आणि त्याच्यावर क्लिक केलं, काही टाकलं की ते गायब होतं, ठीक आहे. त्याचप्रमाणे आणखी एक याचा ॲट्रिब्यूट आहे व्हॅल्यू नावाचा. व्हॅल्यू नावाचा ॲट्रिब्यूट असा आहे, या ठिकाणी मी जर का लिहिलं तुषार, तर या ठिकाणी ॲटोमॅटिकली ही फील्ड भरलेली राहील, ठीक आहे. जसं की या ठिकाणी इंडेक्स फाईल रन केली, आणि आता मी काय करतो की index1 फाईल रन करतो, ठीक आहे, index1. तर या ठिकाणी ऑलरेडी तुषार लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे व्हॅल्यू नावाचं ॲट्रिब्यूट वर्क करतं. आता हे व्हॅल्यू नावाचं ॲट्रिब्यूट ज्या टाईमला आपण डाटा सेंड करतोय त्या टाईमला ह्या व्हॅल्यू नावाच्या ॲट्रिब्यूटमधून तिकडं व्हॅल्यू सेंड होतात, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण फर्स्ट नेम कॉपी करू हे, आणि या ठिकाणी लेबल अटॅच करू, ठीक आहे, नेम नावाचं, जे की या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट आहे आपला इनपुट टाईप सबमिट, ठीक आहे. तर या ठिकाणी सबमिट बटन आलेलं आहे. ज्या टाईमला आपण सबमिट करू त्या टाईमला आपला डाटा दुसऱ्या फाईलवर जातो आहे, ठीक आहे. या ठिकाणी सबमिट केलं आहे, डाटा गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण एक फॉर्म क्रिएट करू शकतो आहे, एक इनपुट टाईपचा यूज करू. आता आपण याच्यातले इनपुट टाईप्स बघू, ठीक आहे. हा सबमिट बटन झालं आहे. या ठिकाणी आपण इनपुट टाईप टेक्स्ट बघितलं, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला समजा इनपुट करायचं असलं पासवर्ड, तर या ठिकाणी आपण पासवर्ड टाकणार. या ठिकाणी पासवर्डची फील्ड आली, त्याच्यात काही लिहिलं आहे तर ते डॉट फॉर्मॅटमध्ये पेस्ट होणार किंवा डिस्प्ले होणार, ठीक आहे. तर याला आपण पास नाव देऊ, पासवर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं चेक बॉक्स, ठीक आहे. चेक बॉक्सचा या ठिकाणी इनपुट टेक्स्टच्या ऐवजी चेक बॉक्स, आणि चेक बॉक्स या ठिकाणी बघू शकता की कसा दिसतोय, असा दिसतोय चेक बॉक्स, ठीक आहे. या ठिकाणी लावतोय मी BR, आणि सबमिट बटनच्या इथं पण लावतोय एक BR. तर चेक बॉक्सचं एक्झाम्पलसाठी या ठिकाणी चेक बॉक्स बघू शकताय. या ठिकाणी याला व्हॅल्यू देऊ आपण HTML. त्यानंतर याला सेम कॉपी करू, आणि या ठिकाणी CSS देऊ, ठीक आहे. तर या ठिकाणी HTML आणि CSS बघू शकता.
याचा यूज काय आहे, आपण वन टाइम 2 सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे. तर याला आपण चेक बॉक्स म्हणतो. आता थर्ड आहे आपलं रेडिओ बटन, ठीक आहे. इनपुट या ठिकाणी इनपुट रेडिओ बटन. आता हे रेडिओ बटन कसं आहे, गोल फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. आणखी एक रेडिओ बटन घेऊ. या ठिकाणी मेल आणि फिमेल, ठीक आहे, MF. तर मेल आणि फिमेल या ठिकाणी. आता या ठिकाणी फिमेल सिलेक्ट केलं आहे, मेल सिलेक्ट केलं आहे. या ठिकाणी दोन्हीही सिलेक्ट होते ॲट अ टाईम, ठीक आहे. बट ज्या टाईमला आपण याला CSS अप्लाय करू त्या टाईमला हे दोन्हीही सिलेक्ट होणार नाही, ठीक आहे. जसं की या ठिकाणी चेकबॉक्स आपण सिलेक्ट करतोय तर हे चेकबॉक्स सिलेक्ट होतील, बट हे दोन्हीही सिलेक्ट होणार नाही. या ठिकाणी यांना व्हॅल्यू देणार आपण, व्हॅल्यू मेल आणि त्यानंतर याला व्हॅल्यू फिमेल, ठीक आहे. आता या ठिकाणी चेक तर दोन्ही होतील, ठीक आहे. तर हे झालं रेडिओ बटन. त्यानंतर पासवर्ड बघितला. त्यानंतर टेक्स्ट टाईप बघितला आहे. आणखी एक आहे इनपुटमध्ये नंबर. या ठिकाणी आपण इनपुट करू शकतो नंबर. या ठिकाणी मी एक BR टॅग लावतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण नंबर, जसं की मी या ठिकाणी ABCD टाईप करायला बघतोय तर टाईप होत नाही, बट नंबर लगेच टाईप होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर नंतर या ठिकाणी इनपुट डेट, जसं की या ठिकाणी सिलेक्ट डेट या ठिकाणावरून डेट सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही डेट झालं. आणि आय थिंक या ठिकाणी सिलेक्ट टाईम आणि या ठिकाणी इनपुट टाईम. तर या ठिकाणी टाईमसुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे छोटेसे इनपुट टॅग्स होते. या ठिकाणी इनपुट टाईप सबमिट आहे. त्याचप्रकारे इनपुट रिसेट नावाचा एक टाईप आहे. जसं की या ठिकाणी मी काय भरलं आहे आणि या ठिकाणी क्लिक केलं आहे तर ते रिसेट होते. या ठिकाणी व्हॅल्यू देऊ रिसेट, ठीक आहे. या ठिकाणी रिसेटची व्हॅल्यू आली आणि मी या ठिकाणी भरलं आहे काहीतरी, ठीक आहे. पासवर्ड टाकला आहे, हे चेक केलं आहे, ठीक आहे. मग मी या ठिकाणी रिसेटवर क्लिक केलं आहे तर ते टोटली क्लिअर होतं, ठीक आहे. जसं की या ठिकाणी हे सिलेक्ट केलं आहे, टाईम सिलेक्ट केलं आहे आणि रिसेट केलं आहे तर ते टोटली रिसेट होऊन जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर हे एवढे होते इनपुट टाईप्स घेऊ शकतो आपण HTMLमध्ये. तर आपण बघितलं आहे एक टेबल, त्यानंतर टेबलनंतर एक फॉर्म. आता या फॉर्मला एक फील्ड सेट टॅग म्हणून आहे, फील्ड सेट टॅग, ठीक आहे. तर या फील्ड सेट टॅगने काय होतं, टाईम सबमिट फॉर्म क्लोज झाला आहे आणि या ठिकाणी स्टार्ट केला आहे. तर ते एका बॉक्समध्ये कंटेनरमध्ये आलेलं आहे, ठीक आहे. तर आपण फील्ड सेट टॅगचा यूज करून त्याला एका कंटेनरमध्ये घेऊ शकतो आहे. आणि आता मला हे टोटली सेंटरला पाहिजे असेल तर मी या ठिकाणी सिम्पली फील्ड सेटच्या अगोदर सेंटर टॅग ओपन करेल आणि या ठिकाणी फील्ड सेट क्लोज झाल्याच्या नंतर सेंटर क्लोज करेल. तर हे टोटली माझं मिडलला आलेलं आहे, ठीक आहे, मधोमध आलेलं आहे.
तर अशा प्रकारे आपण HTMLचे काही ऑपरेशन्स करू शकतो आहे, जसं की फॉर्म बनवणं झालं, टेबल क्रिएट करणं झालं, ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट, प्री टॅग, आणखी आपण बघितले BR टॅग, ठीक आहे। तर अशा प्रकारे काही हे HTMLचे सिंपल टॅग्स होते। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नेक्स्ट व्हिडिओपासून आपण CSS स्टार्ट करतोय, ठीक आहे।